ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सर्वात अगोदर तर आदरणीय पवार साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकली। ही जबाबदारी एवढी मोठी जबाबदारी पेलवणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं शक्य नाही आहे, परंतु माझ्याबरोबर जी जिल्ह्यातली आपली जी सर्व लोक आहेत त्यांच्या सहकार्याने ही जबाबदारी आम्ही पेलू एवढा मला विश्वास आहे। त्यांना डावलून आपल्याला प्रदान केलेलं आहे। कुठेतरी नगरपालिकांमध्ये विरोध करताना जी चूक केली त्या चुकीमुळे पक्षाने हा निर्णय घेतला आहे। त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर एकनाथरावजी खडसे यांना काही डावललेलं नाही आहे। त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ही जबाबदारी त्यांच्याकडे दिली गेली नाही आहे। कारण या गोष्टीमध्ये धावपळ करावी लागते, रॅल्या कराव्या लागतात, सभा घ्याव्या लागतात आणि आता काही टाइम आणि कालावधी कमी असल्यामुळे तेवढं फास्ट त्यांना हे नाही करता येणार, म्हणून त्यांना डॉक्टरने आरामचा सल्ला दिला असल्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी न देता माझ्याकडे जबाबदारी दिली। आता एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये आपण निवडणूक लढणार असताना आपल्या किती जागांवर दावा आहे आणि कशा पद्धतीने नुसती महाविकास आघाडी नाही तर आम्ही आमच्या विचाराचे जे पक्ष असतील त्या सर्व पक्षांशी आम्ही युती करायच्या तयारीत आहे। ठाकरे गटाने जो आपल्याला आज बायपास केलेले आहे ते स्वतंत्र सोहळ्यावर झाले महाविकास आघाडीचे ठाकरे गटाकडनं जे स्वतंत्रचा विषय होता त्यांनी सांगितलं की जर आमच्याकडनं 2 पाऊल म्हणजे प्रस्ताव असेल तर आम्ही 2 पाऊल मागे जाऊ, त्यांचा आणि आमचा दोघांचा प्रस्ताव एकत्र करून आम्ही 4 पाऊल मागे जाऊ आणि आम्ही युती करू असं मला वाटतं। माझी मनसेशी सुद्धा चर्चा चालू आहे। जयप्रकाश बाविस्कर यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झालेली आहे आणि आता इथून गेल्यानंतर त्यांची माझी बैठक होणार आहे, कारण त्यांच्याकडनं येणं होणार नाही आहे तर मला त्यांच्या घरी जायचं आहे। आणि असे जे बी पक्ष असतील लहान मोठे पक्ष यांना सर्वांना आम्ही घेऊन जाणार आहोत। आता वंचितशी सुद्धा आमची चर्चा झाली आणि आमच्या पक्षामध्ये कोण किती जागा मागताय याच्यावर भांडण न होता आमची अपेक्षा एवढी राहील की ज्याच्याकडे जो क्रायटेरिया निवडून येणारा कॅन्डिडेट असेल त्याला आम्ही प्राधान्य देऊ। त्याच्यामध्ये असं आहे की महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांमधून महापौर होणार आहे, लोकयुक्त नाही आहे, त्याच्यामुळे एकाच चिन्हाचा संबंध याच्यात काही येत नाही। ज्याच्या त्याच्या पक्षाचा आम्ही ज्याला त्याला प्राधान्य देऊ। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी म्हटलं होतं की आम्हाला जर वेळ पडली तर आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत येऊन देखील अशी काही चर्चा तुमच्याकडे होणार आहे का? तुमच्याकडून काही प्रश्न आला आहे? त्यांच्याकडनं अजून प्रस्ताव आला नाही, मी आजच आलो आहे जळगावमध्ये, पण त्या संदर्भात काही विषय असेल तो जोपर्यंत आम्ही पहिले तर आमच्या एक विचाराची माणसं जी आहे ते झाल्याशिवाय आम्ही दुसरीकडे पुढे काही चर्चा करणार नाही। यांच्याशी सर्वांची चर्चा झाल्यानंतर मग आम्हाला जर काही वाटत असेल तर तेव्हा चर्चा देवी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने करू। किती जागा लढण्याचा 75 जागा राष्ट्रवादी शरद पवार बघा, आता त्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की ज्या पक्षाकडे कॅपेबल असेल त्या पक्षाला तेवढ्या जागा सोडणार आणि उरलेल्या सर्व आमच्या आहेत। आमच्या हिश्श्यावरती काही आम्हाला माहिती नाही, एवढं आमचं ध्येय आहे एक विचाराचा आपला महाविकास आघाडीचा। म्हणजे आम्हाला माहिती असेल कोल्हेताईंना कोणी केलं होतं हे पुढे जळगावला माहिती आहे, कसं केलं होतं हे तुम्हालाही माहिती आहे। फक्त भाजपशी आमची युती कधीच होणार नाही आणि भाजपच्या सावलीतला माणूसही चालणार म्हणजे क्लिअर। तुम्ही आवाज दिला होता की निपुण युवाने येणाऱ्या सभांमध्ये गिरीश भाऊंनी तिकडनं सांगितलं की आम्ही वाकड्या बसले आता निवडणुकीनं बघून घेऊ। नाही, मी असं बोललोच नाही,
हे क्लिअर आहे. मी फक्त एवढंच सांगितलं की जशाच तसं उत्तर दिलं जाईल. आणि आज सुद्धा सांगतो की कोणी बांगड्या भरो का ना भरो, पण आम्ही जशाच तसं उत्तर देऊ, एवढंच सांगतो. नाराजी बाहेर येणार आहे. बरेचसे उमेदवार तिथे नाराज होऊन आपल्याकडे जर आले त्यांना उमेदवारी मिळेल. आले नाही, माझ्याकडे आले आहेत भरपूर ठिकाणचे, पण ते मला गुपचूप सर्व भेटतायत आणि ते मी डिक्लेअर काही करणार नाही आणि सार्वजनिक नाही सांगणार. मला कोण कोण भेटताय, कोणाकोणाचे फोन आले आहेत, कारण त्यांना मी समजतं इंटरव्ह्यू देताना की आपल्याला भेटणार आहे की नाही भेटणार आहे. मग ज्यांना नाही भेटणार आहे त्यांच्या माझ्या चर्चा झालेल्या आहेत. पण तरी म्हटलं, मी त्यांना म्हटलं की बा आमचा कोणताही पक्ष फोडायची काही इच्छा नाही आहे. पहिले तुम्ही तुमचं तिकडे पाहून घ्या, नाही झालं तर मग आम्ही तुमचा विचार करू. पण ते बी केव्हा, जेव्हा आमचा कार्यकर्ता तिथे जर कॅपेबल नसला तरच, नाही तर नाही देणार. आपल्या चिन्हावरच लढावं लागेल ना. हो, कसं मोठे नाही, आपली अर्थ तीच आहे. आपण अपक्षाला याला त्याला कोणाला बी हे करणार नाही, वार करणार, मागून वार आम्ही करणार नाही राजकीय. हा नाही बरे काहीच नाही. मी आज बरे फॉर्म आता घेईल, पण आमचा माझ्या किती 210 आले आहे मागणी अर्ज. आता ते अर्ज घेऊन बसणार आम्ही, उबाटाचे घेऊन बसणार, बाकीचे घेऊन बसणार. तुम्ही तुमचं दाखवा, आम्ही आमचं दाखवू आणि मग यातून घरीच बसू. कारण भुसावळच्या पॅटर्न मध्ये लोकयुक्त नगर अध्यक्ष होता, तिथे नाहीये, म्हणून इथला नगरसेवकाचा पॅटर्न वेगळा राहील. महाविकास आघाडीची यादी शेवटची डेट 29 आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत. 30 आहे का? 30 आहे, तर 29 ला होईल. 29 ला होईल. त्या मुद्दे तर खूप आहेत, कारण जसं सत्यानाश भुसावळचा झाला होता त्याच्यापेक्षा जास्त सत्यानाश जळगाव मध्ये झालेला आहे. जसं जळगावच्या जनतेला यांनी पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून जे खोदून ठेवले रस्ते बिस्ते येते आणि जनतेला यांनी जवळजवळ 5 वर्ष 6 वर्ष धूळ खाऊ घातली, तशी आता जनता यांना धूळ चारणार आहे. आमच्या इथे असंच झालं, पाण्याला यांनी तरसवलं 9 वर्ष आमच्या लोकांना, तसं जळगाववाल्याने तरसवलंय. आता जळगाववाल्यांना जसं तरसवलंय जनतेला, तसं यांना सुद्धा लोक मतांसाठी तरसवणार आहेत, याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही आमचे कार्यकर्ते प्रत्येक जनतेच्या दाराशी जाऊन प्रत्येकाला आम्ही सांगणार रामकृष्ण हरी. ते सांगतील वाजवा तुतारी. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.